मंडळी, सध्याला सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की आत्ता नेमका ऋतू कोणता आहे. काही जण म्हणतात हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या सगळ्या गोष्टींचं संमिश्रण आपल्याला आता अनुभवायला मिळतंय. आणि तसं पाहिलं तर मान्सून कधी चालू होतो तर जूनमध्ये. 7 जून नंतर तो कधी चालू होतो आणि अगदी केरळमधून, कोकणामधून तो आपल्याकडे येत असतो. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे की उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याच्या शेवटालाच हा मान्सून आपल्याला चालू झालेला पाहायला मिळतोय. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आपल्याला थंडी, ताप, खोकला असे अनेक आजार होताना दिसत आहेत. व्हायरल इन्फेक्शन्स होताना दिसत आहेत. बॅक्टेरियल इन्फेक्शन होताना दिसत आहेत. हे सगळे आजार आपल्याला होताना दिसतात. हे केवळ आत्ता हा मान्सून लवकर चालू झाल्यामुळं. तसं पाहिलं तर ऋतुसंधी काळ पण असतो. तो ऋतुसंधी काळ यावेळी जाणवलाच नाही. ऋतुसंधी काळ म्हणजे 2 ऋतू जिथे जॉईन होतात, तो मधला जो 15 दिवसाचा काळ असतो ना, त्याला म्हणायचं ऋतुसंधी काळ. म्हणजे ऋतू बदलतो. मग ह्या ऋतू बदलामध्ये आपलं आरोग्य बिघडत असतं. आणि आता झालंय काय, डायरेक्ट मान्सून चालू झाला आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर पण लगेच होताना दिसतोय. आपल्याला गरमाईची सवय होती, शरीराला गरमाईची सवय होती. अगदी 39, 40, 42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आपलं शरीर सहन करत होतं आणि त्याच्यानंतर लगेच हे टेम्परेचर ड्रॉप झालं. पाण्याचा आपल्यावर मारा झाला, सगळीकडे पाणी झालं आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर व्हायला लागला आहे. आणि होतं काय आणखी सांगतो. जेवढी आम्लता सृष्टीमध्ये असते, सृष्टीच्या पाण्यामध्ये असते, तेवढा मनुष्य लवकर आजारी पडतो. त्याच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. आता ही आम्लता कशी असते सांगतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस हा वातावरणातून जमिनीवर पडत असतो आणि वातावरणामध्ये प्रदूषण जास्त आहे. कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल्स हे वातावरणामध्ये जास्त आहेत. म्हणजे पावसाचं पाणी जेव्हा आकाशातून पडतं, ढगातून पडतं, ते वातावरणातून पडत असतं आणि वातावरणात काय असतं तर कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल्स हे त्या पाण्यामध्ये मिश्र होतात. म्हणजेच H2O प्लस CO2 म्हणजे पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड आणि त्याचं होतं कार्बोलिक ॲसिड तयार. आणि हे पाणी जमिनीवर पडतं आणि जमिनीवर सगळीकडे पसरतं आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस जास्त वाढतात. हे कधीही लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला इन्फेक्शनची जास्त शक्यता निर्माण होते. मग यासाठी आपल्याला वाचायचं असेल तर नक्कीच आत्ताच्या गारठ्यापासून वाचणं हे महत्त्वाचं आहे. खुल्या वातावरणामध्ये, पावसामध्ये न जाणं हे कधीही चांगलं. जेव्हा पाऊस बऱ्यापैकी पडेल आणि प्रदूषण सेटल होईल, वातावरणातले कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल सेटल होतील, तेव्हा मग बाहेर पडायला, थोडं फिरायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे आत्ता ह्या घडीला जर पावसामध्ये बाहेर पडायचं असेल तर ते नक्कीच टाळायला हवं. आणि जर पडायचंच असेल तर रेनकोट, छत्री किंवा नाकाची पण काळजी घेतली पाहिजे. नाकाला आतून तूप लावायचं किंवा नाकाला आतून षडबिंदूसारखी तेलं लावायची, जेणेकरून वातावरणातले इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही. जेवण करताना सुद्धा ही गोष्ट कधी लक्षात ठेवली पाहिजे की कच्च्या गोष्टी खाणं, फळं ठीक आहेत, फळं आपण धुवून व्यवस्थित घेतो, परंतु बाकीच्या भाज्या आहेत त्या कच्च्या खाणं किंवा कच्च्या गोष्टी खाणं हे कधीही टाळायचं. व्यवस्थित गरम करून, उकळून किंवा तुमच्या फिल्टरमधून काढलेलं पाणीच घेणं हे ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हे कधी महत्त्वाचं आहे, हे कधी लक्षात ठेवा. आणि शिवाय मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही ऋतुसंधी काळामध्ये अति जड आहार घेणं, जड अन्न खाणं हे कधीही टाळायचं. जेणेकरून तुमची भूक चांगली राहील आणि ज्याची भूक चांगली तो आरोग्यवान असतो. ज्याची भूक कमी तो नेहमी रोगी होण्याचे चान्सेस किंवा त्याला व्याधी होण्याचे चान्सेस जास्त असतात. यासाठी या ज्या टिप्स आहेत, आत्ता पावसाळा सुरू होतोय त्यासाठी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि तुम्ही स्वस्थ राहाल.